मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर पडल्याची चर्चा। भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या गटाची कोकण आयुक्तालयाकडे अद्याप नोंदणी नाही। नोंदणी न झाल्याने प्रक्रिया पुढे ढकलण्याचा प्रशासनाचा निर्णय। मुंबईत थोडक्यात निसटता पराभव झाला, मात्र आपली मतं कमी झालेली नाही। शिवसेनेचे मुंबईतील गड कायम आहेत आजही। महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। दोन व्यापाऱ्यांकडून महाराष्ट्र विकत घेण्याचा प्रयत्न, मेलो तरी बेहतर, पण दोन व्यापाऱ्यांच्या गुलामीत जगणार नाही। उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर नावनकीचा निशाणा। महाराष्ट्रात माणसांचे लिलाव सुरू। कल्याण डोंबिवलीत जे सुरू आहे त्याची शिसारी आली। हे सगळं चित्र पाहून बाळासाहेब किती व्यथित झाले असते। पक्ष फोडाफोडीवरून राज ठाकरेंचं भाष्य। राजकारणात कधी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी स्वार्थ नसेल। कल्याण डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांचं हे सूचक ट्विट। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा सन्मान राखला जाईल। विकासाच्या मुद्द्यावर मनसेची कल्याण डोंबिवलीत साथ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंना कल्पना देऊन कल्याण डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा। भाजपकडून पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला, पक्षाचं नुकसान टाळण्यासाठी निर्णय। मनसे नेते राजू पाटलांची स्पष्टोक्ती। राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख, त्यांच्या मतावर मला बोलायचं नाही। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर काही निर्णयांवर पक्षप्रमुखांनी बोलणं योग्य असतं। बाळा नांदगावकर यांची भूमिका। किशोरी पेडणेकरांच्या गटनेतेपदावरून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी। महत्वाची पदं वरळी विधानसभेतच का? नाराज पदाधिकाऱ्यांचा सवाल। सध्या दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष। भारतात परतल्यावर मुंबईत जे करार झाले त्यावर उत्तर देणार। कल्याण डोंबिवलीत शिंदेची शिवसेना मनसेच्या युतीवर फडणवीसांचं भाष्य। शिवसेना सोडली, पण ते माझ्यासाठी घर सोडणं होतं। मी बाहेर पडलो, त्याच्या वेदना वेगळ्या होत्या। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी दिनी राज ठाकरेंकडून जुन्या आठवणींना उजाळा। कल्याण डोंबिवलीतील 4 नॉट रिचेबल नगरसेवकांच्या शोधासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पोलीस ठाण्यात तक्रार। सीसीटीव्ही कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपासाची मागणी। प्रजासत्ताक दिनानंतर नाशिकचा महापौर ठरणार सूत्रांची माहिती। स्वतः मुख्यमंत्री फडणवीस नाशिकच्या महापौराबाबतचा निर्णय घेणार। महापौर पदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू। सोलापुरातील बार्शी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी। ठाकरेंच्या दिलीप सोपल यांच्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंसोबत शिंदे, अजितदादा आणि पवारांचा फोटो। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची केरळमधील पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला दांडी। राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात त्यांचं नाव घेण्याचं टाळल्याने थरूर नाराज असल्याची चर्चा। काँग्रेस कमिटीकडून नाव येत नाही तोपर्यंत गटस्थापना करू नका, प्रदेशाध्यक्षांनी आदेश दिलेत। रामू तिवारी यांच्या वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला सूचना। 26 जानेवारीपासून हार्बर मार्गावर एसी लोकल धावणार। सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर 14 एसी लोकल धावणार। मध्य रेल्वेची घोषणा। मुंबईत मीट ग्राइंडर मशीनमध्ये सोन्याची तस्करी। डीआरआयची कारवाई। 2,89,00,000 सोनं जप्त। सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। लाडकी बहीणच्या ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी 181 हेल्पलाईन नंबर। योजनेशी संबंधित इतरही तक्रारी, शंकांचं फोन कॉलवर निवारण होणार। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी ब्लॉक। ओशिवरा परिसरात गोळीबार केल्याप्रकरणी अभिनेता कमाल आर खान ताब्यात। कमाल आर खानने स्वतःच्या परवाना असलेल्या बंदुकीतून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती। रायपूर टी20 सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दिमागदार विजय। कर्णधार सूर्यकुमार यादवनं अखेर अर्धशतकाचा दुष्काळ संपवला। ईशान किशनची ही वादळी खेळी।